हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड इव्हनिंग एव्हरीवन. इयत्ता 10वी इंग्लिश मीडियमच्या सर्व मुलांचं मी अर्चना मिस मनापासून स्वागत करते आपल्या आनंद कोचिंग क्लासेसमध्ये. आजचा विषय मराठी. आपण ऊर्जा शक्तीचा जागर हा लेसन पाहत आहोत. या लेसनसाठीचं हे लेक्चर नंबर 2 आहे. ओके, आणि हा पाहत असणारा लेसन नंबर 8 ऊर्जा शक्तीचा जागर हा लेसन आहे आपला. हे नाव आहे 8 नंबरचं लेसन ऊर्जा शक्तीचा जागर. ओके, अजून हा पाठ लिहिलेला आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. हे ग्रेट सायंटिस्ट होते. यांच्याबद्दलही आपण माहिती पाहिलेली आहे फर्स्ट लेक्चर मध्ये. जसं माशेलकरांचं गाव गोवा, गोव्यामधील माशेल हे त्यांचं गाव आहे. अर्थातच त्यांचं नंतरचं जे बालपण आहे हे मुंबई या ठिकाणी गेलेलं आहे. काही संकटे लेखकांच्या वरती येतात लहानपणी. अगोदरच गरीब अवस्था असते त्यांची, त्यामध्येच लेखक लहान असताना त्यांचे वडील वारतात. त्यामुळे पूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवरती येऊन पडलेली असते. त्यामुळे लेखकांचं जीवन चांगल्या प्रकारे व्हावं, त्यांना शिक्षण योग्य प्रकारे मिळावं या हेतूने त्यांची आई लेखकांना घेऊन कुठे ते मुंबई सारख्या या ठिकाणी महानगरीमध्ये येते आणि बरीचशी कामं करून, अगदी ती अज्ञानी असते तरी सुद्धा धीर न सोडता मिळेल ते काम करू लागते. आणखीन लेखक आणि ती म्हणजे ही दोघेच मेंबर असतात त्यांच्या फॅमिलीमध्ये. ह्या दोघांचं पोट भरेल इतकं कमवत असते. लेखकांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असते. हा सगळा स्ट्रगल लेखकांनी आपल्या या पाठाद्वारे आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप कठीण परिस्थिती असून सुद्धा लेखकांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दलची ओढ जी आहे ही ओढ कुठेही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रॉब्लेम्स खूप होते, परंतु त्यातूनही ते म्हणतायत की मी मार्ग काढत राहिलो, कारण मला माझ्या ध्येयापर्यंत पोचायचं होतं. आणि अर्थातच मी अनेक प्रयत्न केले. एका गोष्टीसाठी एकाच साईडने किंवा एकाच मार्गाने प्रयत्न नाही केले, बऱ्याचशा मार्गाने प्रयत्न केले. आणि कुठल्या ना कुठल्या मार्गावरती मला चांगली माणसे भेटलीत किंवा एखादी चांगली सिच्युएशन तिथे घडली, किंवा परिस्थितीवर मात करण्याची लेखकांच्या मनाला एक ऊर्जा मिळाली म्हणा. म्हणजे अशा अनेक संकटातून, अडचणीतून लेखक बाहेर पडलेले आहेत. आणखीन आता आपण पाहतो तर अगदी एक ग्रेट सायंटिस्ट झालेले आहेत. लेखकांनी खूप चांगल्या प्रकारे इथे एक मेसेज सुद्धा सांगायचा प्रयत्न केलेला आहे मुलांसाठी, की कितीही कठीण परिस्थिती असू देत, आपल्या ध्येयापासून आपण जराही पाठी हटायचं नाही. हे आपण पाहिलेलं होतं. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. लेखक सांगतायत की अगदी 12 वर्ष होईपर्यंत त्यांच्या पायामध्ये त्यांना चप्पल घालायला मिळालेली नाही. बिना चप्पलचेच ते इकडे तिकडे फिरत राहायचे. स्कूलला जायचं असो बिना चप्पलचेच जायचे. म्हणजेच त्यांच्याजवळ इतके पैसे नव्हते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळची हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. यामध्ये हार्ड वर्ड्स काहीच नाहीत. ओके, शालेय शिक्षण पूर्ण झाले लेखकांचं, म्हणजे जे प्रायमरी शिक्षण असतं ते. आणि त्यानंतर आता लेखकांना हायस्कूलचं शिक्षण घ्यायचं होतं. तेव्हा काय अडचण निर्माण झालेली आहे ती इथे लेखकांनी सांगितलेली आहे. ते म्हणतात की प्रवेश घेण्याची जेव्हा वेळ आली हायस्कूलमध्ये, लेखक आणि त्यांची आई गेलेली होती लेखकांचं ऍडमिशन करण्यासाठी. त्यावेळी एक अडचण, संकट निर्माण झालं. ते काय होतं तर हायस्कूलची प्रवेश फी, हायस्कूलची त्या जी फी होती, म्हणजे स्टार्टिंगचे जे पैसे भरावे लागत होते
ती फीज किती होती? 21 रुपये, 21 रुपीज. एवढी होती. पण आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार? लेखक म्हणतात, 21 रुपये त्यांच्या त्या काळामध्ये फार मोठी रक्कम होती. त्यामुळे एवढे पैसे कुठून आमच्याजवळ असणार आहेत? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार. म्हणजेच ही प्रवेश फी, लेखक सगळी परिस्थिती जाणून होते. त्यामुळे त्यांना माहिती होतं, की 21 रुपये फार मोठी रक्कम आणि ती घरी तर एवढी रक्कम नाहीच आहे. आणि एवढी एका रकमेने एकदम अशी कोणीच एवढे पैसे आपल्याला देऊ करणार नाही. त्यामुळे आपलं शिक्षण आता थांबलेलं आहे, असं ते मानून चाललेले आहेत. हं. इधर देखो बच्चों, लेखक अपने मार्शल कर जो है, इनका प्राइमरी एजुकेशन खत्म हो गया है। अब वो हाई स्कूल में प्रवेश ले रहे हैं। एडमिशन लेने का उनका टाइम आ गया है। तो उनके सामने एक प्रॉब्लम आ गई है। जैसे कि हाई स्कूल की जो एडमिशन फी रहती है वो 21 रुपीज थी, लेकिन लेखक हमारे बोल रहे हैं कि इतना पैसा हमारे पास किधर से आएगा। तो ये बता रहे हैं कि हमारे पास इतने पैसे नहीं है और जब तक फीस नहीं भरेंगे एडमिशन नहीं होगा, यानी कि मेरा अब जो एजुकेशन है ये इधर ही बंद हो गया है, ऐसे लेखक के मन को लगता है। पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिऱ्हाडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. बघा इथे पण लेखकांची आई जी आहे, आईला मात्र आपल्या मुलग्याला खूप शिकवायचं होतं. एका चांगल्या पदावरती, एखाद्या चांगल्या नोकरीवरती आपला मुलगा लागावा, अशी तिची इच्छा होती. म्हणजे जेणेकरून आपलं घर व्यवस्थित चालेल, आपली परिस्थिती थोडीफार बदलेल आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलग्याला मान-सन्मान मिळेल, या दृष्टीने. तिने काय केलं बघा, की आजूबाजूची जी बिऱ्हाडं म्हणजेच इथे बिऱ्हाड म्हणजे कुटुंब या अर्थाने, फॅमिली, कुटुंब म्हणजेच लेखक ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात जी काही फॅमिली मेंबर्स राहत होते, फॅमिलीज राहत होत्या, ह्या फॅमिलीमध्ये जाऊन तिने काय केलेलं आहे, की कामे करण्यास सुरुवात केली. म्हणजे स्वतःहून त्या घरी जायच्या, एखादं काम वगैरे आहे का, हे त्यांच्या घरातील मेंबरना विचारायच्या. हं. मग बरीचशी लोकं सुद्धा कशी असतात, समाजामध्ये दयाळू असतात. हं. सगळीच काही दुष्ट प्रवृत्तीची नसतात. बरीचशी लोकं चांगल्या प्रवृत्तीची हे असतात. मग ह्या लोकांनी, फार गरीब स्त्री आहे किंवा हिचं घर चालवणारं दुसरं कोणी नाहीये, हीच एकमेव आहे, असं समजून बऱ्याच वेळेला लोकांनी तिला कामे दिलेली आहेत. त्याचबरोबर या लेखकांच्या आईने सुद्धा आजूबाजूची ज्या काही फॅमिलीज होत्या, या फॅमिलीजमध्ये जाऊन त्यांची कामे म्हणजे काय, लादी वगैरे पुसणे, भांडी घासणे किंवा कपडे धुणे, जेवण बनवणे वगैरे यासारखी कामे करून पैसे मिळवायला सुरुवात केलेली आहे. कारण बाकीचं काही काम येईल. कारण त्यांची आई कशी होती, सुरुवातीला सांगितलं होतं, अज्ञानी होती, शिकलेली नव्हती. इधर लेखक की जो माँ है, उन्होंने बड़ी धैर्य के साथ इस प्रॉब्लम को फेस किया है। वो बता रही है कि अपने बेटे को वो सिखाना ही चाहती है। प्रॉब्लम कोई भी हो, तो उसके लिए इसने क्या किया है, पैसे जमा करने के लिए हाई स्कूल की फीस जो है 21 रुपीज, वो जमा करने के लिए आजू बाजू के घरों में काम करना शुरू कर दिया। लादी पोंछा करना, बर्तन घिसना या फिर कपड़े धोना, हम्म, खाना बना के देना लोगों को, इस टाइप से काम करना शुरू किया और पैसे इकट्ठा करने लगी। इधर त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. लेखक सांगतात की तिच्या आईची, त्यांच्या आईची एक ओळखीची स्त्री होती, लेडी होती. तिने काय केलेलं आहे, मदत केलेली आहे, हेल्प केलेली आहे लेखकांच्या आईला.
माझ्या प्रवेश फीची तिने काय केली, व्यवस्था केली. म्हणजे किती रुपीज हवे होते, 21 रुपीज, बरोबर ना. मग ती माऊली जी आहे शेजारची, ही इथे पिक्चर दिसत आहे बघा, ही लेडी, हिने काय केलेलं आहे, 21 रुपीज लेखकांच्या आईला दिलेले आहेत. पण तोपर्यंत लेखक सांगतायत की गिरगावमध्ये जी काही फेमस स्कूल होती, नामांकित म्हणजेच प्रख्यात, फेमस, नावाजलेली या अर्थाने जी काही शाळा होती, या शाळामधले प्रवेश सगळे काय झालेले होते, बंद झालेले होते. म्हणजेच लिमिटेड मुलंच घेतली जात होती आणि ते सगळे प्रवेश काय झाले होते, बंद करण्यात आलेले होते. लेखक बता रहे हैं कि उसी टाइम पे जब मेरी माँ आजू बाजू के लोगों के घर में काम किया करती थी और पैसे जमा करना उसने शुरू किया, तभी उनकी पहचान वाली एक लेडी, एक माऊली, ऐसा बता गया है, माऊली यानी कि माँ की जैसी अच्छी औरत। तो उस माऊली ने क्या किया है, लेखक की माँ को मदद की है। उसने जितनी भी लेखक की फीस थी वो सब दे दी। लेकिन एक प्रॉब्लम क्या हुई कि तब तक गिरगांव में जो फेमस स्कूल थी, जिस स्कूल में लेखक एडमिशन लेना चाहते थे, उस स्कूल का जो एडमिशन था वो क्या हो गया था, बंद हो गया था। तो दूसरे स्कूल में इन्होंने क्या किया है, एडमिशन लिया है. ओके. अखेर युनियन हायस्कूल मध्ये मला प्रवेश मिळाला. स्कूल का नाम क्या है इनके, युनियन हायस्कूल. माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. अनेक अडी अडचणीमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. टप्पा म्हणजे काय, मजल, स्टेज, आगे वाली स्टेज. अपुरी, पुरेशी नसलेली. पूरक म्हणजेच योग्य, पूरक म्हणजे योग्य किंवा चांगलं असं वातावरण. जिद्दीने, हट्टाने, डिटर्मिनेशन, हट्टाने. इथे लेखक काय सांगतायत की त्यांना जी फेमस गिरगावातली हायस्कूल होती तिथे प्रवेश मिळालेला नाहीये, तर त्यांनी दुसऱ्या हायस्कूलमध्ये ट्राय केलं. मग युनियन हायस्कूल हे नाव होतं त्यांच्या स्कूलचं. हे स्कूलचं नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, युनियन हायस्कूल. आणि माध्यमिक शिक्षणाचं लेखकांची पुढची स्टेज जी आहे ही काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. अनेक अडीअडचणीमधून जसा जमेल तसा लेखक अभ्यास करत गेलेले आहेत. खूप प्रॉब्लेम्स येत होते, कधी वया नाही, कधी पेन्सिल नाही, लाईट तर नव्हतीच त्यांच्या घरी, एवढी गरीब परिस्थिती होती. दिव्याखाली वगैरे अभ्यास करावा लागायचा लेखकांना. म्हणजे खूप स्ट्रगल केलेलं आहे लेखकांनी सुद्धा. लेखक म्हणतात की छोटीशी खोली होती, तिथे जागा सुद्धा अपुरी पडायची. पाहिजे तेवढी जागा मिळायची नाही. त्यात आहे पाठी पिक्चर दाखवलेला आहे, जसं लेखकांनी वर्णन केलेलं आहे त्यापेक्षा खूप सुंदर अशी त्यांची रूम वगैरे किंवा जागा भरपूर दाखवलेली आहे, पण रिअल मध्ये हे असं नव्हतं. इथे लेखक सांगतात की खोलीतील जागा सुद्धा अपुरी पडायची, एवढी छोटीशी त्यांची खोली होती. अभ्यासाला योग्य असं पूरक असं वातावरण तिथं नव्हतं. मात्र लेखकांनी कोणत्याही वातावरणामध्ये जे काही अयोग्य असं, पूरक नसणार असं जे वातावरण होतं, त्या सुद्धा वातावरणात अगदी हट्टाने अभ्यास केला. मला हे करायचंच आहे किंवा मला या विषयामध्ये एवढे मार्क्स काढायचेच आहेत, असा हट्टाने पेटून अभ्यास करत राहिलेले आहेत. आणि त्याचा रिझल्ट म्हणजे काय, त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे. हर एक एक्झाम मध्ये आणि हर एक सब्जेक्ट मध्ये त्यांनी चांगले मार्क्स मिळवले गेले. इथे लेखक सांगतात कि जो उनकी गिरगांव की फेमस हाई स्कूल थी, उधर तो उनको एडमिशन नहीं मिला, लेकिन दूसरे हाई स्कूल में जिसका नाम है यूनियन हाई स्कूल, इस हाई स्कूल में उनको एंट्री मिली, यानी कि एडमिशन मिला. अब उनका आगे का स्टेज शुरू हो गया. वो बता रहे कि बहुत सारे प्रॉब्लम को फेस कर
करते हुए मेरी स्टडी शुरू हो गई। जैसे कि क्या क्या बताए इधर प्रॉब्लम की, उनकी जो रूम थी वो कैसी थी, छोटी थी। हम्म और जो आजू बाजू का एनवायरमेंट था वो भी बिल्कुल उनके स्टडी के अपोजिट था। हम्म पूरक वातावरण नव्हते या अर्थाने। पर उसी भी सिचुएशन में लेखक ने जिद्दी से डिटर्मिनेशन रखते हुए स्टडी की और एग्जाम में हर एक सब्जेक्ट में वो अव्वल नंबर लाए हैं उन्होंने, यानी कि अच्छे नंबर से वो पास हो गए। या युनियन हायस्कूल मधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला। शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली। इथे बरेचसे वर्ड आहेत ते पहिल्यांदा पाहूयात आपण। सेवाभावी वृत्ती म्हणजे मदतीची वृत्ती, नेहमी मदत करण्याची वृत्ती असणे। वाक्प्रचार आलेला आहे झोकून देणे म्हणजे संपूर्णपणे समरस होऊन काम करणे। निरपेक्ष कोणतीही अपेक्षा न बाळगणे। आंतरिक ओढ वाटणे म्हणजे मनापासून ओढ वाटणे, असे हे वाक्प्रचार आलेले आहेत। ठीक आहे, तो पॅरेग्राफ आपण बघूयात व्यवस्थित। लेखक सांगतात की हायस्कूल मध्ये जे युनियन नावाचं हायस्कूल होतं, ह्या हायस्कूल मधले सर्व शिक्षक टीचर्स लोक त्यांची सेवाभावी वृत्ती, त्या शिक्षकांच्या बद्दल हायस्कूल बद्दल लेखक माहिती सांगतायत। काय म्हणतात की या शिक्षकांची वृत्ती कशी होती, सेवाभावी वृत्ती होती, म्हणजेच नेहमी ते दुसऱ्यांना मदत करत असत। म्हणजे मुलांच्या बाबतीत लेखक जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हा लेखक म्हणतायत की हे जे शिक्षक किंवा त्यांची वृत्ती किंवा त्यांचा स्वभाव जो आम्हाला दिसला हा कसा होता, की नेहमी ते विद्यार्थ्यांना मदत करत असत। काय हवंय काय नको शिक्षणा व्यतिरिक्त शिकवलं, व्यवस्थित शिकवत तर होतेच, याही पुढे जाऊन, कारण ह्यांची हायस्कूल कशी होती, गरीब होती लेखकांच्या गरीब परिस्थितीप्रमाणेच। परंतु एखाद्या विद्यार्थ्याला काही पेन हवा असेल, पेन्सिल किंवा वही हवी असेल, तर बऱ्याच वेळेला हे शिक्षक सुद्धा मदत करत होते। अशी ह्यांची सेवाभावी वृत्ती होती। विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन। म्हणजे कसं बघा की विद्यार्थ्यांना जेव्हा लेखकांचे हे जे बरेचसे शिक्षक त्यांनी स्टार्टिंगला सुद्धा त्याचं नावे शिर्के सर, भावे सर असे दिलेले होते बघा। म्हणजे हे शिक्षक शिकवताना स्वतःला झोकून देत असत, म्हणजेच आपलं देहभान विसरून अगदी मनापासून शिकवत असत। म्हणजे बघा कधी कधी शिक्षक शिकवतात आणि 1 तास होऊन जातो, हे सुद्धा त्यांना कळत नाही। म्हणजे एखादा लेसन किंवा एखादा चॅप्टर शिकवत असताना ते शिक्षक एवढे झोकून जातात त्यामध्ये किंवा स्वतःला एवढं झोकून देतात की मुलांना आठवण करून द्यावी लागते, सर आता तुमचं लेक्चर संपलेलं आहे। म्हणजे एवढं मन एकाग्र करून ते शिकवत असतात। आणि निरपेक्ष म्हणजेच कोणतीही अपेक्षा न ठेवता या भावनेने मार्गदर्शन करत असतात। त्याचबरोबर कोणतीही भावना म्हणजेच कोणतीही अपेक्षा न ठेवता, म्हणजे चांगल्या प्रकारे आपली जी शिक्षकाची पोस्ट जी आहे ही कसं शिक्षण देणं, आणि एकमेव शिक्षक असं हे एक व्यक्ती आहे की ज्याने ज्ञान म्हणजेच त्यांच्या जवळ जे काही ज्ञान आहे हे दिल्याने त्याचं ज्ञानामध्ये अजून भर पडत असते। इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये किंवा जो काही तो व्यवसाय करत असेल किंवा काही तो दिल्याने काय होतं, त्याच्या जवळच संपून जातो, बरोबर आहे ना। परंतु शिक्षक ही एक अशी एकमेव व्यक्ती आहे जी तिच्याकडचं दिल्यानं तिच्यामध्ये अजून अजून भर पडत जात असते। म्हणून हे लेखकांचे जे टीचर आहेत हे सुद्धा अगदी निरपेक्ष भावनेने शिकवत असतात। त्यामुळे लेखक म्हणतात की माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, फक्त स्कूलचं किंवा स्कूलशी रिलेटेड असणारे जे काही टेक्स्ट बुक असतात
तेच त्यांचाच फक्त बेस जो आहे हा पक्का झालेला आहे असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. म्हणजेच त्यांची जे जीवन आहे, जी लाईफ आहे, या लाईफचं सुद्धा काय झालेलं आहे, बेस एक प्रकारे पक्का झालेला आहे. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली आणि शिकायचंच आहे. हं? आणि हर एक सब्जेक्ट मनापासून शिकायचा आहे. एखादा विषय आवडत नसेल तरी सुद्धा त्यामध्ये गोडी कशी निर्माण करायची हे सुद्धा त्यांचे शिक्षक सांगत होते. त्यामुळे लेखकाला ह्या पूर्ण शिक्षणाबद्दलच एक मनापासून ओढ वाटू लागली. लेखक जो हमारे हैं ये बता रहे हैं कि यूनियन हाई स्कूल के उनके जो टीचर्स हैं, उनकी जो वृत्ति वो कैसी है कि सेवा देने वाली वृत्ति है, दूसरों को हमेशा मदत करने वाली वृत्ती है. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांचे स्वतःला त्यामध्ये झोकून देत असत. जब भी वो कोई भी सब्जेक्ट सिखाते थे, सिखाने वाले टीचर होते थे, वो खुद का भान थोड़ा भी नहीं रखते थे और पूरा ध्यान लगाकर तन मन से वो सिखाते थे, कोई भी चैप्टर हो. और निरपेक्ष भावना से, यानी कि कोई भी अपेक्षाएं न रखते हुए वो सभी बच्चों को मार्गदर्शन करते थे. इसलिए लेखक बोल रहे हैं कि खाली स्कूल का जो स्टडी है उसी का ही बेस मेरा पक्का नहीं हुआ है, यानी कि अच्छा ठीक नहीं हुआ है, तो मेरी पूरी जिंदगी का ही बेस ठीक हो गया है. आंतरिक ओढ, यानी कि लेखक बता रहे की शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. ऐसे दे अंदर से एक खिंचावट महसूस होना. मन के अंदर से, मन में अंदर से एक खिंचावट महसूस होना. कभी कभी आपको भी किसी को खेलना पसंद होता है, किसी को ड्राइंग या रंगोली निकालना पसंद होता है. एक कला कैसे अंदर से ही होती है, पर उनको एग्जीक्यूट करना ये टीचर्स लोगों का काम होता है, यानी कि उनको एग्जीक्यूट करना चाहिए. बच्चों को कोई कोई सब्जेक्ट अच्छे नहीं लगते, बराबर ना, सभी के सभी सब्जेक्ट पसंद होते हैं क्या, नहीं, कोई कोई सब्जेक्ट अच्छे नहीं लगते. उसका बड़ा रीजन ये भी होता है कि कौन उनको पढ़ा रहा है, बराबर ना, या फिर कैसे पढ़ा रहा है. अगर अच्छे से और इजी वाले एग्जाम्पल देकर और जब तक उनका डाउट क्लियर ना हो तब तक, बच्चा अगर 2 बार पूछ रहा है, 4 बार, 10 बार पूछ रहा है, फिर भी टीचर गुस्सा न करते हुए अच्छे से उसका डाउट क्लियर कर रहे हो, तो बच्चों को भी सीखने में अच्छा लगता है और उस सब्जेक्ट के प्रति लगाव होता है, बराबर ना. और इधर बताया गया है कि शिक्षक टीचर लोग जो है वो कैसे खुद को झोंकून देने और क्या निरपेक्ष भावने. देखो बच्चों इधर कि आप कैसे अभी छोटे हो, बराबर, बच्चे हो, लेकिन बुद्धू नहीं हो, बराबर ना. आपको उतनी समझ है कौन से टीचर आपको मन से सिखाते हैं, कौन से टीचर खाली पढ़ाने के लिए या सिलेबस कंप्लीट करना है तो जल्दी जल्दी में पढ़ाते हैं. ये सब पता होता है आप लोगों को, एक किसी और ने बताने की आपको जरूरत नहीं होती है. जब भी कोई भी टीचर आपकी क्लास में एंट्री करता है और उनका सिखाने का तरीका किस टाइप का है, सच में वो आप लोगों को समझा रहे हैं कि खुद को समझाकर खाली पोर्शन कंप्लीट कर रहे हैं, ये आप लोगों को समझ में आता है. यानी कि आप उतने समझदार होते हो, यानी कि आप लोगों को ये समझ में आया होगा अभी कि स्वतःला झोकून देणे यानी क्या होता है. ओके, आगे का देखते हैं. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.
आमचं हायस्कूलही गरीब होतं, त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. इथे बघा, लेखक म्हणतायत जसं लेखकांची परिस्थिती गरीब होती, तशी लेखकांचं जे युनियन हायस्कूल होतं, हे हायस्कूल सुद्धा गरीब होतं. हं. म्हणजेच एवढ्या फॅसिलिटीज त्या स्कूलमध्ये नव्हत्या. इथे दिलंय दर शनिवारी वीक मधून एक वेळा. शनिवारचा हा दिवस पकडलेला असायचा आणि त्या शनिवारी चाचणी परीक्षा घेतली जायची. ज्या वीकली टेस्ट असतात, आपण क्लासमध्ये वगैरे घेतो ना, तशा टाईपने आपल्या कशा असतात संडेला असतात. त्यांच्या हायस्कूलमध्ये शनिवारी, सॅटर्डेला घेतल्या जायच्या. कारण संडेला स्कूलला सुट्टी असायची. परंतु ज्या उत्तरपत्रिका असायच्या म्हणजे आन्सर शीट ह्या घरातूनच घेऊन जावं लागायचं हर एक मुलाला. त्यावेळी तिची किंमत जी आन्सर शीट होती, एक फुलस्केप याची किंमत किती होती? 3 पैसे असायची. किती पैसे? 3 पैसे. आता इथे पूर्वी 3 पैसे, 10 पैसे, 20 पैसे हे चालायचे. आता 50 पैसे सुद्धा होते, परंतु आता चालत नाहीत. परंतु बऱ्याच मुलांना माहिती आहेत की 50 पैसे, बरोबर ना, राऊंड शेप मध्ये असायचे 50 पैसे. परंतु सध्या ते चालत नाहीत. 1 रुपयापासूनच पैसे चालतात किंवा आपण त्याचा यूज करत असतो, बरोबर ना. आता इथे बघा, 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आणि यामध्ये किती दिलेले आहेत? 3 पैसे असं दिलेले आहेत. जसं मागाय सांगितलं 10 पैसे, 20 पैसे असे होते. नंतर 25 पैसे हे सुद्धा होते. 25 पैशाला 4 आणे असं बोललं जायचं. आणे, आडके, पैसे हे पूर्वी चालायचे. आता इथे 10 पैसे, 10 पैशामध्ये सुद्धा बघा इथे किती? 1 पैसा, 2 पैसा आणि मग 3 पैसा. अशा प्रकारे लेखकांची फुलस्केप किती पैशाला होती? 3 पैशाला होती. परंतु ते 3 पैसे सुद्धा मिळवायचं म्हणजे फार कठीण होतं, असं लेखक सांगतात. इधर इस पैराग्राफ में लेखक बोल रहे कि उनके हाई स्कूल में हर सैटरडे को वीकली टेस्ट होता था। जैसे कि उनका स्कूल में से वो जो फुलस्केप रहते थे वो नहीं दिए जाते थे। उनकी स्कूल भी, लेखक बोल रहे कि मेरे जैसी ही गरीब थी, तो हर एक बच्चे को बोला जाता था कि सैटरडे को इस सब्जेक्ट की टेस्ट है, तो आप लोग क्या करो, घर से ही फुलस्केप या फिर नोटबुक के पेज रहेंगे वो लेके आओ और इधर आके आप लोगों को वो जो भी क्वेश्चन पेपर रहेगा वो सॉल्व करके देना है। तो लेखक बोल रहे हैं कि मेरे घर से तो मैं फुलस्केप नहीं लेके आता था, क्योंकि उसकी कीमत जो है वो 3 पैसा रहती थी और 3 पैसा भी मेरे पास नहीं होता था। आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. आजही हे आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. इथे वाक्प्रचार आलेला आहे. डोळ्यात पाणी उभे राहणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे, अंगावर काटा उभा राहणे, अंगावर शहारे येणे. लेखक म्हणतायत की 3 पैशाला फुलस्केप होता, परंतु ते अजून एक क्लिअर करतात गोष्ट की तुम्हा मुलांना हे कदाचित पटणार नाही. सुरुवातीला सांगतात की दर आठवड्याला, दर आठवड्याला, एका दिवसाला नव्हे, दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील लेखकांच्या आईच्या डोळ्यात अश्रू येत असत. म्हणजे इतकं काम त्यांना करावं लागत असे, तरी सुद्धा त्या आठवड्याला 3 पैसे कमवू शकत नव्हत्या. एवढी हालाकीची परिस्थिती होती. लेखक बोलतात की आजही हे आठवलं की आपल्या अंगावरती काटे उभे राहतात किंवा अंगावरती शहारा येतो. अंगावरती काटे बऱ्याच वेळेला आपण काही गंभीर किंवा असं काही मोठासा अपघात किंवा काही जर पाहिलं असेल किंवा ऐकत असाल, तर अंगावरती बघा शहारे येतात. तशा प्रकारे लेखकांना सुद्धा व्हायचं. ही पूर्वीची गरीब परिस्थिती आठवली की त्यांच्या अंगावरती काटा उभा
रहेगा। लेखक बता रहे हैं कि आप लोगों को ए हाँ ठीक है। लेखक बोल रहे हैं कि उस टाइम पे वीक में एक वीक में 3 पैसे कमाना ये भी बहुत मुश्किल था। अपनी माँ को जिस टाइप से वो घर घर के काम करती रहती थी, तो 3 पैसे कमाना भी बहुत मुश्किल होता था। अपनी माँ के आंखों में पानी आता था, या फिर अपनी माँ रोती रहती थी। वो 3 पैसे कमाने के लिए इस टाइप से दिया है। तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. काँग्रेस हाऊस जवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली. वाक्प्रचार आलेला आहे, प्रचंड कष्ट करणे, खूप मेहनत करणे. अजून एक शब्द आहे, पडेल ते काम करणे, म्हणजेच मिळेल ते, जे काही असेल ते काम, पडेल ते म्हणजेच मिळेल ते काम करणे या अर्थाने. लेखक बोलतात की तिने माझ्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. हं? प्रचंड कष्ट केलेले आहेत. अगदी जे कोणी काम सांगेल, जे काय काम मिळेल ते काम करायला ही धावत गेलेली आहे पुढे. हं? ते काम माझ्याच्याने होणार नाही, किंवा एखादं काम कमी दर्जाचं आहे, ते मी करू की नको करू, असं कधी तिच्या मनात विचार आला नाही. काँग्रेस हाऊस जवळ काहीतरी काम आहे असं समजल्यानं ती लगेचच तिकडे गेली. म्हणजे लेडीजची बोलणी असतात बघा, त्यामध्ये बोलण्यामध्ये आला असेल कदाचित, कोणीतरी बातमी सांगितली असेल तिला की काँग्रेस हाऊस हे जे ठिकाण आहे, इथे काहीतरी काम मिळणार आहे. तेव्हा ती काय झालेली आहे, त्या ठिकाणी गेलेली आहे. ही पाठी लाईन दिसते बघा, ती कामासाठी आलेल्या या लेडीजची लाईन पाहायला मिळत आहे. म्हणजे ती तिथे काम करण्याच्या दृष्टीने, म्हणजे मला सुद्धा काहीतरी काम मिळेल असं म्हणून तिथे गेलेली होती. रांगेत उभी राहिली तशीच ताटकळत. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. इथे ताटकळत म्हणजेच खोळंबणे, थांबून राहणे. लेखकांची आई कामाच्या उद्देशाने, हं, काहीतरी मला काम मिळेल या आशेने त्या काँग्रेस हाऊस जवळ गेली होती. खूप मोठी रांग होती, म्हणजेच लाईन होती. ह्या लाईन मध्ये ती उभी राहिली बराच वेळ, ताटकळत, म्हणजे तिचा नंबर येईपर्यंत ताटकळत उभी राहिली. पण त्यावेळी जे काही जेंट्स तिथे होते, ते पाठी दाखवलेलं आहे बघा, ग्रीन कलरचा शर्ट, ते सांगत होते की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम मिळेल. परंतु इथे जे काही काम आहे, हे काम फक्त जे काही तिसरी म्हणजेच काय थर्ड स्टँडर्ड पर्यंत ज्या लेडीज शिकलेल्या आहेत, किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्या असतील तरी चालेल, फोर्थ स्टँडर्ड, फिफ्थ स्टँडर्ड पर्यंत शिकलेल्या, सेव्हन्थ स्टँडर्ड पर्यंत शिकलेल्या असतील तरी चालतील, परंतु काही ना काही शिकलेल्या असायला हवेत. हं? याचा अर्थ लिहिता वाचता येणारी लेडीज असायला हवी. लेखक की माँ जो है, उनको पता चला कि कांग्रेस हाउस ये जो प्लेस है, उधर कुछ काम लेडीज लोगों को मिलने वाला है। तो झट से वो उधर चली गई है, कुछ ना कुछ काम मिलेगा इस आशा से। जब वो लाइन में खड़ी रही, बहुत टाइम तक वो लाइन में खड़ी रही है। जब उनका टर्न आता है, टाइम आता है, तब उनको पता चला कि जेंट्स एक आता है और वो बताता है कि जो कोई लेडी, जो कोई लेडी थर्ड स्टैंडर्ड तक या फिर उससे आगे पढ़ी लिखी है, तो खाली उसी को ही एक काम मिल सकता है, बिना पढ़े लिखे आदमी को काम नहीं है। इस टाइप से उसने उस आदमी ने बताया, यानी कि थर्ड स्टैंडर्ड या फिर उससे आगे सीखा हुआ होना चाहिए। और लेखक की माँ जो है एक ऐसी थी, अनपढ़ थी, बिल्कुल भी वो स्कूल नहीं गई थी। हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली, घराकडं माग फिरली. त्याच वेळी तिनं ठरवलं की माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. लेखक मान म्हणजेच काय, आदर, प्रतिष्ठा. लेखकांची आई
जेव्हा खूप अगदी बराच वेळ त्या लाईनमध्ये उभी होती. हं. आणि लाईनमध्ये उभी असताना सुद्धा ती बरीचशी स्वप्न सुद्धा पाहत असावीत. का तर मला हे जर काम मिळालं, तर माझ्या मुलासाठी मी हे घेईन, ते घेईन. कारण खूप गरीब परिस्थितीत हा शाळा शिकत होता. हं. त्याचं सगळंच म्हणजे अगदी दुसऱ्यानं दिलेलं वगैरे वापरून माझा मुलगा कसे तरी दिवस काढत आहे. त्याच्यासाठी काहीतरी चांगलं घेईन मला ही जर नोकरी मिळाली तर, अशा काही स्वप्नामध्ये ती होती. परंतु जेव्हा तिला कळतं, की तुम्ही शिकलेले नाही आहात, तर तुम्हाला इथे काम मिळणार नाही, तेव्हा ती खूप नाराज होते आणि मागे फिरते. आपल्या घरी जाते. त्याच वेळी ती ठरवते. काय ठरवते, की माझा मुलगा जो आहे, ह्या माझ्या मुलग्याला मी खूप खूप शिकवेन, खूप मोठा करेन. कारण शिक्षणाशिवाय या जगामध्ये, या दुनियेमध्ये आदर, मान मिळत नाही. शिक्षण असेल तरच तो माणूस आपला मान, प्रतिष्ठा स्वतः मिळवू शकतो आणि लोकं सुद्धा आपणहून त्या व्यक्तीला मान, सन्मान देत असतात. शिक्षण नसेल तर ह्या जगामध्ये त्या व्यक्तीला काहीच अर्थ नाहीये किंवा कोणीच म्हणजे चांगलं म्हणत नाही असं म्हणा किंवा ती व्यक्ती जी आहे, ही आदर करण्याप्रत नसते, या अर्थाने सांगितलेलं आहे. लेखक की जो माँ है, ये इधर लाइन में खड़ी है, उनको लगता है कि काम मिल जाएगा वगैरह, लेकिन जब उनको पता चला कि जो पढ़े लिखे लोग हैं, यानी कि खाली लिखना या फिर रीड करना, पढ़ना तो उनको आना चाहिए। हुँ? पढ़ना तो आना चाहिए, रीडिंग करना तो आना ही चाहिए। तो लेखक की माँ तो कुछ भी सीखी हुई नहीं थी, उनको पढ़ना लिखना बिल्कुल भी नहीं आता था। हुँ? इसके लिए उनको लगा कि ये तो काम मेरे लिए है ही नहीं, तो वो नाराज़ हो गई और घर की ओर चली गई। तभी उन्होंने डिसाइड किया कि मेरा जो लड़का है, हुँ? उसको मैं बहुत सिखाऊँगी और जो शिक्षण है, हुँ? ज्ञान है, ज्ञान के बिना इस दुनिया में किसी को भी मान-सम्मान नहीं मिळता है. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू? कोरे, पाठ कोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं. त्यामुळं जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागेल. यामध्ये हार्ड वर्ड्स काहीच नाहीयेत. बघा लेखक काय सांगतायत, की जसं त्यांच्या आईने घरी आल्यानंतर ठरवलं, की माझ्या मुलग्याला खूप शिकवेन. फक्त बोलली नाही, तर त्या दृष्टीने तिने करूनही दाखवलं. हं. तर ते कशाप्रकारे बघा, की तिनं घेतलेले कष्ट लेखक बोलतात, की खूप कष्ट घेतलं होतं, परंतु त्यासाठी माझे शब्द अपुरे पडतात आणि त्यासाठी कोणते नेमके शब्द वापरू मला कळत नाही म्हणतायत. हं. तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू, जे काही परिश्रम घेतले ते? असा स्वतःलाच ते प्रश्न विचारतात. ते म्हणतात, की कोरे असणारे, हं, म्हणजेच न लिहिलेले पेज जे काही असतील, पाठ कोरे म्हणजे पुढे लिहिलेले आहे, परंतु पाठी लिहिलेलं नाही. असे असणारे पेज म्हणजेच नोटबुकची पाने, लिहून उरलेले कागद म्हणजे आपली रफ बुक वगैरे असते बघा, ती हाफ लिहिलेली असते आणि हाफ पोर्शन काय असतो, न लिहिलेला असतो. अशी म्हणजेच जी काही कोरे पेज होते, हे सर्व तिने काय केले, हर एक वेगवेगळ्या बुकमधले काय केले, फाडले आणि एकत्र जमा केले आणि त्यांच्या वह्या करून द्यायची. इथे बघा, सुई आणखीन धागा घेतलेला आहे तिने. बाइंडिंग वगैरे कसं करतात, तशा प्रकारे हिने घरीच काय केलेलं आहे, शिवून, हातावरती शिवून त्याची वही बनवली आणि लेखकाला लिहिण्यासाठी दिलेली आहे. म्हणजेच त्याचबरोबर लेखकांच्या आई ज्या ठिकाणी कामाला वगैरे बघा जायची, तर त्या ठिकाणी सुद्धा ज्या काही मुलांच्या किंवा जेंट्सच्या ज्या काही वया वगैरे असतील, जेंट्सच्या म्हणजे ती लोकं जर ऑफिसमध्ये काम करत असतील, तर त्यांच्या काही डायरीज वगैरे असतात. तर ते जी काही कोरी वगैरे पेज असतील ती किंवा ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत, ती वह्या आता टाकून देणार आहेत. अशी म्हणजेच एखादं एक स्टँडर्ड कंप्लीट झालेलं आहे. तेव्हा बरेचशी मुलं काय करतात, पेज पेज जरी कोरे असले तरी ते काय करतात, थोडेच पेज आहेत म्हणून वह्या त्या पुन्हा यूज नाहीत करत. रद्दीमध्येच टाकून देतात. तर
अशा ह्या वयामधील पेज जे कोरे असतील ते तिने काय करे आपल्या मुलासाठी म्हणून फाडून त्या नोटबुक मधले घरी आणलेले असायचे आणि मग ते सर्व कागद एकत्र जमा करून ती काय करायची शिवायची अशा प्रकारे सुई धाग्याने. लेखक सांगतात की अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड म्हणजे नवी पेन्सिल पूर्ण असणारी अशी पेन्सिल लेखकाने पाहिलीच नव्हती कधी. म्हणजे स्वतःची अशी पेन्सिल त्यांनी पाहिली नव्हती. त्यांच्या फ्रेंडची वगैरे पाहिली असेल, परंतु स्वतःची त्यांना मिळालीच नाही मोठी पेन्सिल. ते म्हणतात की फक्त जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहावं लागेल. याचा अर्थ काय? जेमतेम हातात म्हणजेच आपल्या 2 बोटामध्ये अंगठा आणि जे पहिलं मोठं बोट असतं ना, त्यामध्ये पकडता येईल एवढीच. म्हणजे इतकी छोटीशी, जेमतेम हातात धरता येईल इतकी छोटीशी पेन्सिल लेखकांना लिहायला मिळायची. आता इथे जेमतेम हातात धरता येईल एवढी छोटी पेन्सिल म्हणजे अशा पेन्सिल सुद्धा विकायला मिळतात का? दुकानामध्ये? एवढ्या छोट्या पेन्सिल मिळतात का दुकानमध्ये? नाही. तर याचा अर्थ दुसऱ्याने कोणीतरी लिहिलेली आणि त्याला आता ती नको आहे म्हणून ती लेखकाला दिलेली पेन्सिल असायची. समजलं हा भाग इथे? म्हणजेच त्यांनी कधीच नवीन पेन्सिल विकत घेतली नाही. लेखक बता रहे हैं कि जब नाराज होके मेरी माँ घर पे आई तो उसने डिसाइड किया कि मेरे बच्चे को मैं बहुत सिखाऊंगी, पढ़ाऊंगी, पढ़ा लिखा करूंगी। तभी उस टाइप से उसने किया भी। खाली बोला नहीं, डायरेक्ट उसने करके दिखाया। जो भी नोटबुक के पेज रहते हैं कोरे पाठ कोरे, आगे लिखा है पीछे नहीं लिखा है, कुछ हाफ बुक लिखी हुई रहती है, लास्ट के 10-15 पेज ऐसे ही खाली रहते हैं, तो वो पेज निकाल के सब पेज इकट्ठा करके वो सुई धागे से सिए और इस टाइप से नई बुक उसके हाथ में दे दी आगे का स्टडी करने के लिए। लेखक बता रहे कि पूरी पेंसिल मुझको अभी तक मिली ही नहीं। पूरी बड़ी पेंसिल अभी तक मुझको मिली ही नहीं। मैंने वो देखी भी नहीं किस टाइप से वो होती है। जैसे कि हाथ में हम लोग पकड़ सके उतनी। लेखक उस टाइम कैसे हाई स्कूल में थे, छोटे थे, तो उनकी उंगलियां थी वो भी छोटी थी। उस छोटी उंगली में पेंसिल पकड़ सके उतनी छोटी सी पेंसिल उनको लिखने के लिए मिलती थी। यानी कि दूसरे बच्चों ने यूज की हुई पेंसिल अब उनको नहीं है और वो फेंकने वाले हैं, तभी वो लेखक क्या करते थे, मांग कर लेते थे या फिर उनके फ्रेंड कोई कोई होते अच्छे फ्रेंड होते थे, वो भी उनको खुशी से दे देते थे लिखने के लिए। बहुत ही अच्छा इधर उन्होंने लिखा है कि उनके प्रॉब्लम्स जो भी थे उन प्रॉब्लम्स को इधर बहुत ही डीप में दिया है। लेकिन आप बच्चे आप क्या करते हो, इधर थिंकिंग करने वाली बात है। बहुत बच्चे देखो ऐसे होते हैं जो एक्सक्यूजेस देते रहते हैं, जैसे मेरे पास किताब नहीं थी, लाइट चली गई थी, नोटबुक खत्म हुई थी, बराबर ना, इसके लिए पढ़ाई नहीं हुई। पर लेखक को देखो, उनके पापा, यानी कि स्टार्टिंग का थोड़ा बता रही हूँ, उनके पापा गुजर गए हैं, पूरी रिस्पॉन्सिबिलिटी किनके ऊपर, उनके माँ के ऊपर आई है। माँ ने भी बड़ी हिम्मत के साथ सिचुएशन को हैंडल किया, बराबर ना। अभी तक हम जो भी लेसन बता रही हूँ तब से हम लोगों को क्या समझ में आया है कि लेखक की माँ और उनका जो स्ट्रगल, बहुत स्ट्रगल किया और लेखक को सिखाया। हमारे लेखक ने भी अपने घर के हालात देख कभी भी बोला नहीं कि मुझे नई बुक ही चाहिए, यही वाली स्कूल बैग चाहिए या फिर पढ़ाई करने के लिए मुझे अलग कमरा वगैरह चाहिए, ऐसा कुछ बोला क्या? नहीं, सिचुएशन जैसी है उसी में वो रहे। बच्चों, अगर आपको पढ़ाई करनी है, देखो इधर आप लोगों को अगर खुद को मन से लगता है कि हाँ मुझे पढ़ाई करनी है, तो ये सब बातें मायने नहीं रखती। लेखक के पास
ये सब था क्या? नहीं था। इधर पेंसिल का भी एग्जांपल दिया है, लेखक ने तो बड़ी पेंसिल कैसे होती है ये देखा भी नहीं, बराबर ना। फिर भी वे जो लेखक हमारे हैं माशेलकर, वो आगे जाके एक ग्रेट साइंटिस्ट बने। यानी कि हम लोगों को भी ये सोचना चाहिए कि बहुत सारी बातें फिजूल होती है। अपना जो काम है, आप कैसे आप विद्यार्थी हो, स्टूडेंट हो, तो स्टूडेंट के लिए क्या जरूरी होता है वो देख के आप लोगों को काम करते रहना चाहिए। अब इधर आगे जो है वो बता रहे वो क्या है, मार्शल कर है ऐसा समझकर वो क्या कर रहे हैं, अपना बचपन हम लोगों को बता रहे हैं, बराबर ना। ये छोटे जब थे तब उस टाइम का ये फोटो है, और अब वो क्या हो गए, साइंटिस्ट। फिर इस टाइप का ये जो गॉगल वगैरह लगाए, चश्मा लगाया है, या फिर कोट सूट बूट में किस टाइप से वो हमारे साइंटिस्ट दिख रहे हैं, देखो। कभी कभी बच्चों क्या होता है कि आप लोगों को अमीर आदमी को देख के ऐसा लगता होगा कि कितनी अच्छी लाइफ है, बराबर ना। उसकी लाइफ कैसे अब सेट हो गई है, अब उसको कुछ करने की जरूरत नहीं है, सब कुछ है उसके पास, बराबर ना। लेकिन डियर स्टूडेंट, वो सब कुछ होने के लिए उनके घर में किसी ना किसी ने तो जीरो से शुरुआत की होगी ना, बराबर ना। कोई भी रहेगा, उनके पापा रहेंगे, उनके दादाजी रहेंगे, कोई भी, उन्होंने शुरुआत जब की होगी तो जीरो से ही की होगी। इसके लिए तो उनके घर के आगे के जो मेंबर है, उनका लड़का होगा, उनका पोता होगा, वो आगे आने वाले उनके फैमिली के मेंबर जो है, वो मेंबर अभी क्या कर रहे हैं, अच्छी से जिंदगी जी रहे हैं या फिर बिता रहे हैं। लेकिन लाइफ में कुछ भी करने के लिए या फिर कुछ भी हासिल करने के लिए जो शुरुआत होती है, वो शुरुआत बहुत ही स्ट्रगल से करनी पड़ती है। स्ट्रगल इज पार्ट ऑफ लाइफ। तो आप भी वैसी ही क्षमता रखिए, आप भी वो मेंटेलिटी रखिए, और अपना जो गोल है वो गोल अचीव करने के लिए खुद पे विश्वास रखिए। क्या, जो मोस्ट इम्पोर्टेंट है, खुद पे विश्वास रखो और आगे बढ़ो। हम्म जैसे कि हमारे ये जो लेखक आगे जाके साइंटिस्ट हो गए, आप भी खुद पे ट्रस्ट विश्वास रख के अपना काम करते रहोगे तो आगे जाके आप भी बहुत बड़े आदमी बन सकते हो। ओके, ये थोड़ा सा बाहर की बातें हो गई, लेकिन बच्चों ये जरूरी है, हम चैप्टर ही ऐसा पढ़ रहे हैं तो आप लोगों को समझ में आना चाहिए कि हम खुद की लाइफ में इसको किस तरह से अप्लाई कर सकते हैं। ठीक है, आगे का देखते हैं। याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले। ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. इथे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, गोडी लावली म्हणजेच गोडी लावणे हा वाक्प्रचार आहे. आवड लावणे, आवड निर्माण करणे या अर्थाने. तत्वज्ञान, फिलॉसॉफी. लेखक म्हणतात की जे आपलं युनियन हायस्कूल होतं यामध्ये भावे सर जे होते ते कोणता सब्जेक्ट शिकवत होते, भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स हा विषय शिकवत होते. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा सुद्धा सायन्स असा विषय नव्हता, तर सायन्स या विषयाचे 3 सब्जेक्टमध्ये कन्वर्ट केला होता सायन्स. जसं की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. अशा प्रकारे आमचे विषय होते. त्याच टाईपचे सुद्धा लेखक म्हणतात की भौतिकशास्त्राच्या संदर्भात सांगितलेलं आहे. त्यांचे जे भावे सर होते हे फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र हा विषय शिकवत. विज्ञानातील म्हणजे सायन्समध्ये हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, म्हणजेच फक्त सायन्स आणि त्याच्यावरती डिपेंड असणारं काही नाही शिकवलं, तर त्याचबरोबर म्हणजे तेही शिकवलं आणि फार चांगल्या प्रकारे समजेल असं सुंदररित्या शिकवलं. फक्त शिकवलंच नाही, तर बोलतायत की त्या विषयाची मला
गोडी लावली म्हणजेच त्या विषयाबद्दल आवड निर्माण केली. बऱ्याच वेळेला एक एक विषय, जसं मागे पण सांगितलं होतं, एक एक विषय मुलांना आवडत नाही. तर असंच काहीसं लेखकांचं होतं. भले तो विषय आवडत नसला तरी त्या विषयाबद्दल लेखकांना काय लावलेली आहे, गोडी लावलेली आहे, आवड निर्माण केलेली आहे. आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान म्हणजेच काय, फिलॉसॉफी सुद्धा शिकवली. म्हणजेच हर एक टॉपिक ह्या भौतिकशास्त्रामधला भावे सरांनी शिकवत असताना तो अगदी मनापासून शिकवला. त्याचबरोबर आजूबाजूचे अगदी फार मोठे मोठे किंवा कधीच न पाहिलेल्या वस्तूंच्या बद्दलची एक्झाम्पल्स नाही दिली. त्यांच्या आजूबाजूला असणारी, मुलं दररोज पाहणारी अशी काही एक्झाम्पल्स दिली, जेणेकरून त्या मुलांना सुद्धा ती पटकन अवेलेबल वस्तू होत असत आणि त्यावरती ती एक्सपेरिमेंट करत असत. त्यामुळे ती पटूही लागलीत आणि मग हो, भावे सर सांगतात ते खरंच होतं किंवा खरंच असतं, हे सुद्धा मुलांना पटू लागलं. त्यामुळे एक प्रकारची गोडी किंवा आवड त्या विषयाबद्दल वाटू लागली. त्याचबरोबर लेखक सांगतात की आयुष्याबद्दलचं सुद्धा तत्वज्ञान, फिलॉसॉफी सुद्धा या शिक्षकांनी शिकवलेली आहे. म्हणजेच हर एक टॉपिक शिकवून झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन म्हणजेच गायडन्स हे शिक्षक करत असत. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले. इथे बघा, एक्सपेरिमेंट दाखवत आहेत, म्हणजे एक प्रयोग करून दाखवत आहेत. हे बघा इथे हे हातामध्ये जे आहे ना, हे काय आहे, भिंग आहे. हे स्टेशनरी मध्ये वगैरे मिळतं आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रयोग करून पाहिला असेल. आम्ही पण आमच्या लहानपणी हे प्रयोग करून पाहिलेले आहेत. कागद खाली पकडायचं आणि कागदाच्या वरती विशिष्ट अंतरावरती हे काय करायचं, भिंग असं पकडायचं आणि अंतर जे आहे हे ठराविक अंतरच ठेवायचं. तेव्हाच काय होतं, सूर्याची किरणे, आता इथून कदाचित सूर्याची किरणे पडत असावीत. ऍक्च्युली हा प्रयोग बाहेर करून दाखवला जातो खुल्या वातावरणामध्ये, परंतु इथे जर येत असतील किरणे तर तिथे त्यांनी करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. इथे विशिष्ट अंतरावरती हे भिंग पकडायचं, जेणेकरून सूर्याची किरणे, सन रेज जे असतात, किरणे जे असतात, ही एकाच ठिकाणी इथे काचेवरती ती एकत्र येतात, एकवटतात आणि त्यानंतर खूप ऊर्जा तिथे निर्माण होते. आणि हीच ऊर्जा कुठे ट्रान्सफर होते, जो खाली कागद असतो ना, इथे कागद ठेवलेला होतो, तो आता काय जळून काय झालेला आहे, ब्लॅक कलरचा असा दिसत आहे. इथे व्हाईट कलरचा जसा हा कागद, हा अशा प्रकारे कागद इथे होता आणि भिंगाने काय केलं, ती जी एकवटलेली ऊर्जा ती कागदावरती दाखवली आणि कागदाने काय केलेलं आहे, त्या ऊर्जेमुळे, उष्णतेमुळे पेट घेतला. बरोबर. आम्ही सुद्धा अशा प्रकारे बरेचसे प्रयोग करायचो. हा तर अगदी फेवरेट असायचा. आणि इथे आता कागद दाखवलेला आहे किंवा नारळाची शेंडी असते बघा, सुकलेली नारळाची शेंडी, ह्या शेंडीवरती सुद्धा अशा प्रकारे करायचो. त्यामुळे ही शेंडीमध्ये सुद्धा आग तयार व्हायची आणि एकदा आग झाली की मग त्यामध्ये बरेचसे आजूबाजूची कागद वगैरे टाकायची आणि मोठा जो मोठा आगनी तयार व्हायचा, म्हणजे आग पेटवायची तिथे. मग हात पाय वगैरे शेकले जायचे, शेकोटी टाईप असं बनवायचो आम्ही. म्हणजे असाच हा इथे प्रयोग, एक्सपेरिमेंट करून दाखवलेला आहे. बघूया त्यात बाबतीत काय लेखक सांगतायत, की शाळेत म्हणतायत की या भावे सरांनी एक प्रयोग करून दाखवला. काय होतं, भिंगाच्या सहाय्याने, भिंग असा शब्द दिलेला आहे इथे, आणि ही शक्ती काय केलेली, कागदावरती एकवटलेली होती. आणि त्याच वेळी हे लेखकांचे जे शिक्षक आहेत, हे लेखकांकडे बघून काय म्हणतात बघा, की माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. जसं ह्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं तो कागद जळतेला, तसंच माशेलकरांना सांगतात तुमची सुद्धा ऊर्जा शक्ती काय करा, अशी एकवटा, एकत्र करा. जसा हा कागद पेटला तसंच तुम्ही सुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवाल. इथे यांच्याकडे हे बोललेल्याचा ॲरो, म्हणजे हे शिक्षक बोललेत असं दाखवलेलं आहे. ओके. भिंग म्हणजेच मॅग्निफाईंग ग्लास. इथे पिक्चर सुद्धा आहे, म्हणजे तुमच्या अगदी लक्षात आलं असेल नेमकं काय आहे ते. ऊर्जा शक्ती, पॉवर ऑफ एनर्जी. इथे लेखकांचे जे टीचर आहेत,
हे टीचर त्यांना सांगत आहेत की ज्या प्रकारे इथे प्रयोगाद्वारे आपण कागद जाळून दाखवला, तसंच तुम्ही सुद्धा काय करा, तुमची ऊर्जा शक्ती जी आहे, जी पॉवर आहे तुमच्या आतमध्ये, जी पॉवर आहे, इंटरनल पॉवर आहे, ही आतली पॉवर काय करा, एकत्रित करा. आणि ती एकत्रित केली तर तुम्ही सुद्धा खूप काही साध्य करून दाखवू शकता. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स, कारण इथे शिक्षकांना माहिती होतं माशेलकरांची घरची परिस्थिती काय आहे, नेमकी किती गरीब अवस्था आहे. त्यामुळे इथे सर जे आहेत, हे सर त्यांना एक सल्ला इथे देतात. हा प्रयोग करून दाखवला, त्याचबरोबर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शक्ती एकवटा, म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, ह्या समस्या तुम्ही नष्ट करून टाकाल किंवा त्या समस्येतून सुद्धा मार्ग काढण्याची शक्ति तुमच्याजवळ निर्माण होईल. या अर्थाने एक दिन क्या होता है, उनके जो फिजिक्स सिखाने वाले सर, भावे सर उनका नाम दिया है, वो सर एक एक्सपेरिमेंट बच्चों के सामने करके दिखाते हैं। जो मैग्नेटिक ग्लास रहता है, इधर पिक्चर भी दिखा है, मैग्नीफाइंग ग्लास, वो ग्लास की सहायता से कागज किस तरह से अग्नि, कागज पे अग्नि निर्माण हो सकती है, ये दिखा रहे हैं। तभी सर भी इस माशेलकर को क्या गाइडेंस कर रहे हैं, जिस प्रकार इस एक्सपेरिमेंट में किया गया है उसी प्रकार माशेलकर आप भी क्या करो, आपके अंदर की जो पावर है वो इकट्ठा करो। आपके लाइफ में जितने भी प्रॉब्लम्स हो गए, जितनी भी कठिनाइयां होंगी, वो सब जल के इस कागज की तरह जल के खाक हो जाएगी। वो प्रॉब्लम सब नष्ट हो जाएगी, या फिर कितनी भी बड़ी प्रॉब्लम हो, उस प्रॉब्लम से आप क्या करोगे, बाहर निकल आओगे। आपकी कितनी भी डिफिकल्ट प्रॉब्लम हो, पर आप अपनी सब एनर्जी अगर इकट्ठा करोगे और क्या कि पॉजिटिव थिंकिंग आपका रहेगा, हमेशा अगर पॉजिटिव रहेंगे तो किसी भी प्रॉब्लम से जरूर बाहर आ जाओगे। इस टाइप से थोड़ा सा गाइडन्स कर रहे हैं। एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं। आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतून गवसलं। त्यांना मी कसा विसरू शकेन। एकाग्रतेचा मंत्र, काउन्सिल ऑफ कॉन्सन्ट्रेशन, अजून गवसलं असा शब्द आहे। गवसलं म्हणजेच काय, गवसणे, सापडणे। लेखक म्हणतात की एकीकडे आपल्याला काय मिळालं इथे, एकाग्रतेचा मंत्र, म्हणजेच लास्टला जे शिक्षक सांगत होते ना, तुमची सुद्धा ऊर्जा शक्ती एकत्र करा, हा काय झाला, मंत्र मिळाला असं म्हणतात लेखक, की एकाग्र होऊन कॉन्सन्ट्रेट करून एखादी गोष्ट कशी मिळवायची हे इथे समजलं। त्याचबरोबर दुसरीकडे जो प्रयोग करत होते शिक्षक, त्यामुळे तिथे काय मिळालं आपल्याला, सायन्स विषयी नॉलेज मिळालं। ओके, आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान म्हणजे फार मोठी फिलॉसॉफी भावे सरांच्याकडून लेखकांना मिळालेली आहे किंवा सापडली, सापडणे असं दिलेलं आहे, सापडलेले आहे। त्यामुळे लेखक म्हणतात की आयुष्यात मी कधीही माझे जे गुरु आहेत भावे सर, त्यांना कधीही विसरणार नाही। भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले। जडणघडण म्हणजे काय, विकास, डेव्हलपमेंट। हम आपले जे लेखक आहेत माशेलकर, हे म्हणतात की भावे सर तर उत्कृष्ट होतेच, ह्या सरांप्रमाणेच त्यांचं जे शिक्षण होतं ह्या शालेय जीवनात, त्याचबरोबर पुढच्या ज्या काही शालेय म्हणजेच कॉलेज जीवन असेल, ह्या जीवनामध्ये त्यांचे अजून सर जसे जोशी सर, शिर्के सर, अजून एका सरांचं नाव दिलेलं आहे श्री मालेगाववाला, हे त्यांचं सरनेम आहे। या सरांनी सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये
म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यासाठी खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलेलं आहे. त्याचबरोबर संस्कार सुद्धा त्यांच्यावरती चांगले केलेत. म्हणजे कसं वागायचं, काय योग्य आहे, कशा प्रकारे तू तुझं वागणं ठेव, हं? दुसऱ्यांचा रिस्पेक्ट वगैरे कसा करायचा, परिस्थिती हालाकीची, गरिबीची असेल तरी सुद्धा हं, अनेक मार्ग असतात ज्यातून आपण काय करू शकतो, आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. म्हणजे असे चांगले चांगले विचार ह्या सर्व शिक्षकांनी लेखकांना दिलेले आहेत. त्यामुळे लेखक बोलतात की मी ह्या सरांचे, सर्वच सरांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. त्याचबरोबर त्यांनी जे काही वेळोवेळी तत्वज्ञान दिलेलं आहे, फिलॉसॉफी शिकवली, ही सुद्धा कधीही विसरणार नाही. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आता इथे बघा, शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. याचा इथे घेतलेला अर्थ असा होतो, की लेखकांना पुढील आयुष्यात कायम उपयोगी पडतील असे संस्कार, शिक्षण, जीवनात पुढे जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, ऊर्जा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना दिली. अशा प्रकारे संस्कार, शिक्षण, पुढे जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन म्हणजे जे काय आहे ते जेवढं चांगलं आहे ते सर्व शिक्षकांनी आपल्याला दिलेलं आहे असं ते म्हणतात. पुढे संघर्ष म्हणजे काय, झुंज, स्ट्रगल. भान म्हणजेच जाणीव असा अर्थ झालेला आहे याचा. लेखक म्हणतात की आपल्या आयुष्याच्या उभारणीसाठी म्हणजे बघा इथे आता जेव्हा मुलं स्कूलमध्ये शिकायला जातात तेव्हा ती शिक्षकांच्या संपर्कात येतात, बरोबर ना? आणि त्याच वेळी त्यांच्यावरती चांगले चांगले संस्कार केले जातात, चांगल्या प्रकारे ते सब्जेक्ट शिकवले जातात. त्या मुलांना सुद्धा ते चांगल्या प्रकारे समजतात. आणि पुढे हीच मुले ते जे ज्ञान किंवा जे तत्वज्ञान त्यांना लहानपणी मिळालेलं असतं त्याचाच वापर ती पुढील आयुष्यामध्ये करत असतात, बरोबर ना? बघा, शिक्षण सुद्धा एका वयापर्यंत गरजेचं असतं. एकदा कॉलेज शिक्षण झालं की कोणत्या तरी पदावरती नोकरीला जातात किंवा कोणी बिझनेस करतं, आणि मग त्यांना शिकणं गरजेचं नाही असं वाटू लागतं. म्हणजेच लग्न होतं, मुले होतात, आता काय शिक्षणाची गरज नाही आहे, हेच काम कंटिन्यू करत राहायचं, पेमेंट येत राहतं, अशा प्रकारे आयुष्य असतं. परंतु जेव्हा हे आयुष्य चालू होतं तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम्स असतातच, बरोबर ना? मग अशा वेळेला आपण काय, जे आपले आवडते शिक्षक होते त्यांना फोन करून आपण त्याच्या बाबतीत विचार त्यांचे घेत असतो का? किंवा या प्रॉब्लेम्सला आता कसे मी फेस करू हे विचारत असता का? तर नाही. बघा, तुमच्या शालेय जीवनामध्ये जेव्हा बऱ्याच वेळेला शिकवत असताना शिक्षक सुद्धा एखादा टॉपिक शिकवला तरी त्यावरती सुद्धा काहीतरी मेसेज देत असतात किंवा एखादा प्रॉब्लेम कशा प्रकारे हँडल करायचा ह्याची समज देत असतात. आणि तेवढी समजदारी तुम्हाला जसं तुमचं वय वाढेल तसं ती समजदारी तुमच्या मनामध्ये येत असते. त्यामुळे कोणता प्रॉब्लेम कसा हँडल करायचा हे तुम्हाला समजत असतं. म्हणजे आयुष्याच्या उभारणीमध्ये लेखक सांगतायत, आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. म्हणजे आता ते सायंटिस्ट झाले, सायंटिस्ट झाल्यानंतर सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, बरोबर ना? प्रत्येक वेळी जे काही प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट करत असतील तर ते काही सक्सेसच होतात असं नाही. बऱ्याच वेळेला त्यांचे जे काही प्रयोग असतील ते अनसक्सेस होत असावेत किंवा होत असतील तर ते सुद्धा निराश होत होत होते. जे आपले सर आहेत हे माशेलकर सर, ते सुद्धा नाराज व्हायचे. इतका वेळा ट्राय करून सुद्धा एखादा प्रयोग सिद्ध होत नाहीये तर ते सुद्धा हताश व्हायचे. परंतु त्यांना त्यावेळी शाळेचे दिवस आठवायचे. एवढी हालाकीची परिस्थिती असून सुद्धा मी नाराज झालो नाही, मी धीर सोडला नाही, मग आता का मी नाराज होऊ, हे त्यावेळेचे दिवस आठवायचे आणि पुन्हा नव्या जोशाने, नव्या जोमाने ते कामाला लागायचे. म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्याच तुमच्या वयामध्ये खूप फिलॉसॉफी मिळत असते, प्रत्येक विषयातून मिळत असते, विषयातील प्रत्येक टॉपिक मधून मिळत असते आणि हर एक शिक्षक देत असतात. त्यामुळे ते ज्ञान तुम्ही कशा प्रकारे आयुष्यामध्ये पुढे
त्याचा वापर करून घेता हे तुमच्यावरती अवलंबून असतं, बरोबर ना? आता ह्या शाळेमध्ये शिक्षक होते, माशेलकर होते, परंतु माशेलकर हे एकटेच होते का त्या शाळेमध्ये? नाही, बरोबर ना? त्यांचे सुद्धा बरेचसे फ्रेंड होते. मग माशेलकरांनाच आपल्या शिक्षकांची जास्त आठवण का येते? का त्यांनाच ते त्यांच्या जवळचे का वाटतात? मग दिलेली फिलॉसॉफी ही सर्व मुलांसाठी दिलेली होती, माशेलकरांसाठीच फक्त दिलेली होती का? नाही. तर मुलांनो, आपण वर्गामध्ये असताना शिक्षक हे सर्वांसाठी शिकवत असतात, बरोबर ना? परंतु सर्वच मुलं काय चांगल्याच पदावरती लागतात का? सगळीच मुले काय IPS, MPSC हे एक्झाम वगैरे देऊन चांगलीच पदं भूषवतात का? तर नाही. तर आपण शिक्षण घेत असताना आपण काय घेतो, हं? ते दिलेलं नॉलेज सर सर्वांसाठीच देत असतात. टीचर लोक सर्वांसाठीच देत असतात. परंतु दिलेलं नॉलेज आपण कशा प्रकारे ग्रहण करत असतो, ते आत्मसात करत असतो, हे फार गरजेचं असतं. आणि असंच हे इथे माशेलकरांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. ते आपल्या शिक्षकांना फार मानाचे स्थान देतात, खूप आदराचे स्थान देतात. ते म्हणतात की शिक्षकांनी जितके काही संस्कार केले, जे काही गाईडन्स केलेलं आहे मला, ही सर्व अगदी भरपूर शिदोरी मला दिलेली आहे पुढच्या आयुष्यासाठी. तसेच संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. म्हणजेच काय स्ट्रगल, म्हणजे ज्या काही अडचणी आल्या असतील, जो काही संघर्ष करावा लागला असेल, त्यावेळी मला आत्मविश्वासाने कसं ती सिच्युएशन फेस करायची हे सांगितलं. त्यामुळे तिथे बरेच संघर्ष करायला लागलेला आहे बऱ्याच वेळेला. परंतु मी मात्र काय हताश झालो नाही, निराश झालो नाही. या अर्थाने जगण्याचे भान दिले, म्हणजेच काय जाणीव, हर वेळी जाणीव निर्माण करून दिलेली आहे या शिक्षकांनी. पुढे सांगतात की आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण आठवतात आणि त्याच वेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. लेखकांचे संस्कार केंद्र म्हणजे कोण? लेखक म्हणतात माझी आई, माझे शिक्षक आणि शाळा. आई, शिक्षक आणि शाळा हे काय आहेत? लेखकांचे संस्कार केंद्र आहेत. इथे दारिद्र्याचा सामना करणे वाक्प्रचार आहे, म्हणजेच काय गरिबीत जीवन जगणे. इथे इथे बघा, जो इझी आहे मीनिंग तो लिहिला तरी चालेल. इथे हा पहिला जो मीनिंग आहे तो कसं थोडस लिहायला पण हार्ड आहे, रीड करायला पण, परंतु दोन दिले, दोन्हीचा अर्थ तोच आहे. त्यामुळे हा नेक्स्ट वाला लिहिला तरी चालेल. गरिबीत जीवन जगणे म्हणजेच काय दारिद्र्याशी सामना करणे. लेखक म्हणतात मी आज एवढा मोठा झालेलो आहे तरी सुद्धा पूर्वीचे बालपणीचे शाळेचे दिवस आठवताना एकीकडे केलेलं ते प्रचंड दारिद्र्याचा सामना म्हणजेच गरिबीत ज्या प्रकारे जीवन जगलो ते, त्याचा अगदी क्षण आठवतो. एक आणि एक दिवस, त्या दिवसातील हर एक क्षण आठवतो बोलतात. आणि त्याचबरोबर दुसरी साईड जी फार महत्वाची आहे, ती कोणती होती साईड? माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा. त्याचबरोबर इथे अजून उल्लेख होईल लेखकांचे मामा जे होते त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे मदत झाली होती लेखकांना. आणि हे काय आहेत? लेखकांसाठी त्यांचे संस्कार केंद्र आहेत, म्हणजे चांगले विचार त्यांना देणारी लोक हे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात असं म्हणतात. आणि लेखक म्हणतात की मी पुन्हा एक वेळ माझ्या त्या पूर्वीच्या शाळेत जातो, फिजिकली नाही तर मेंटली, म्हणजेच मनाने मी त्या पुन्हा शाळेत जातो. इथे बघा पिक्चर दिलेत आहे. इथे लेखक अनवाणी जात होता, पायात चप्पल न घालता शाळेला, अगदी ही बॅग वगैरे घेऊन, जीर्ण झालेली बॅग. इथे लेखक ऍडमिशन करायला आलेले आहेत हायस्कूलमध्ये, तेव्हा त्यांच्याकडे पैसे वगैरे नाहीत अशी अवस्था. इथे त्याची मम्मी पैसे वगैरे मोजत आहे, त्याला काहीतरी पैशांची गरज आहे, पण कदाचित थोडेच पैसे आहेत. मग तिच्या आईच्या डोळ्यावरती किंवा चेहऱ्यावरती असलेले नाराजगी वगैरे. इथे लेखक काय करत आहे? इथे कंदील आहे, जो केरोसिन वरती चालतो, ह्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास करत आहे अशा प्रकारे. आणि इथले पिक्चर हे जे आहे त्यांचे स्कूलचे शिक्षक जे आहेत
यांच्या संदर्भात दिलेलं आहे. म्हणजे लेखक मनाने इथे या जुन्या आठवणीमध्ये गेलेले आहेत. लेखक बोल रहे हैं की आज मैं इतना बड़ा हो गया हूँ, फिर भी स्कूल के बचपन के दिन जब याद आते हैं तो एक तरफ क्या कि उनकी जो उनके जो गरीबी के दिन थे वो, और उनका पल और पल एक न एक पल याद आता है। और उसी टाइम पे दूसरी तरफ उनके अपोजिट मेरी माँ, मेरे टीचर, मेरी स्कूल, ये क्या है मेरे लिए? संस्कार केंद्र है। ये आंखों के सामने आ जाते हैं। वो जो गरीबी के दिन थे वो तो मैं कभी भूल नहीं सकता, और उसी टाइम पे मेरे मन पे जो अच्छे अच्छे विचार डाले हैं, जो मेरी पर्सनालिटी डेवलप करने के लिए जो मेरे शिक्षक महत्वपूर्ण है, मेरे स्कूल बहुत इम्पोर्टेंट है, ये सब मेरे आंखों के सामने आते हैं। और जब इनकी याद आती है तो मैं मेंटली अपनी मन से क्या हो जाता हूँ, अपनी पुरानी स्कूल में पहुंच जाता हूँ। इस टाइप से ये दिया है। ये शायद लास्ट का पैराग्राफ रहेगा, बराबर। इधर लेखक पाठ हमारा तो पुरा हो गया आहे। अशा प्रकारे आज आपण ऊर्जा शक्तीचा जागर हा रघुनाथ माशेलकर यांचा पाठ पाहिला। या पाठातून त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणी आपल्याला नक्कीच ऊर्जा मिळवून देणाऱ्या आहेत। त्यांचं स्ट्रगल कशा प्रकारे त्यांनी केलं, अनेक अडचणी होत्या, एक दोन नव्हे तर अनेक असंख्य अडचणी होत्या। त्या असंख्य अडचणीवरती मात देऊन ते कशा प्रकारे सायंटिस्ट बनलेले आहेत। अगदी एखाद्या कंपनीमध्ये काम करणारी व्यक्ती नाही झालेली, मोठे सायंटिस्ट बनलेले आहेत, फार मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत। आपण ठरवलं तर सर्व काही करू शकतो, हे या पाठाद्वारे आपल्याला मिळालेला एक मेसेज आहे। ओके, सुंदर पाठ झालेला आहे हा आपला। तुम्ही काय करायचंय, पूर्ण पाठ वाचा, त्यातवर जे काही वाक्प्रचार आहेत त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग करायचा आहे। त्याचबरोबर तो लर्न सुद्धा करा, लर्न करणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये लिहू शकणार आहात। ओके, बाय।